मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, आज आपण व्यक्तिमत्त्वाचे सिद्धांत बघणार आहोत. त्यामधील सिद्धांत आहे मनोविश्लेषण सिद्धांत. मित्रांनो, यालाच इंग्लिशमध्ये सायको ॲनालिटिकल थिअरी असं संबोधलं जातं. या सिद्धांतालाच दुसरं नाव आहे मनोगत्यात्मक सिद्धांत. फ्राइड यांनी मनाच्या 3 अवस्था यामध्ये स्पष्ट केलेल्या आहे. सबोधमन, पूर्वबोधमन आणि अबोधमन. ज्याला की दुसऱ्या याच्यामध्ये आपण असं संबोधू शकतो आणि आपण ऐकलेलं सुद्धा असेल. चेतन, अवचेतन आणि अचेतन अशा 3 अवस्था सिग्मंड फ्राइड यांनी मांडलेल्या दिसून येतात. या 3 अवस्थेद्वारे फ्राइड यांनी एकंदरीत व्यक्तिमत्त्वाची रचना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, फ्राइड यांनी मनोविश्लेषणात्मक सिद्धांताच्या आधारे व्यक्तिमत्त्वाची संरचना केलेली आहे. त्यांच्या मते व्यक्तिमत्त्वाचे 3 भाग आहेत, ते त्यांनी स्पष्ट केलेले आहे. यामधील पहिला जो भाग आहे तो म्हणजे इदम, ज्याला ID असं म्हटलं जातं. इदमचा प्रवास हा सुखतत्वावर आधारित आहे. कोणत्याही मार्गाद्वारे आपले समाधान मिळवायचे हा उद्देश यात असतो. आक्रमक, लैंगिक वर्तन आणि सहज प्रवृत्तीसारखे वर्तन हे व्यक्तीकडून निर्माण होत असते. निसर्गनिर्मित ज्या प्रवृत्ती आहेत त्या व्यक्ती पूर्ण करतो. यामध्ये सामाजिक नियमांचे व नैतिक मूल्यांचे व्यक्ती कोणत्याही प्रकारे बंधन पाळत नाही. अशा प्रकारचे वर्तन हे लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. या व्यक्तिमत्त्वाच्या भागामधील दुसरा भाग आहे तो म्हणजे अहम. त्यालाच इजिओ असं म्हटलं जातं. अहम हा व्यक्तिमत्त्वातील भाग वास्तविक तत्वावर भर देतो. अहम हा जाणीवेच्या अवस्थेत काम करणारा भाग आहे. व्यक्ती समाजासमोर अनैतिक मार्गाने ज्या क्रिया प्रक्रिया पार पाडू शकत नाही, अशा क्रिया प्रक्रिया व्यक्ती समाजमान्य मार्गाने पार पाडण्याचा प्रयत्न करीत असतो. इदम आणि अहम यात या अवस्थेतच संघर्ष चाललेला असतो, ज्यामुळे योग्य पद्धतीने कार्य करण्यास व्यक्ती प्रवृत्त होतो. या व्यक्तिमत्त्वाच्या भागामधील तिसरा भाग फ्राइड यांनी स्पष्ट केलेला आहे, तो म्हणजे परम अहम. यालाच सुपर इगो असं म्हटलं जातं. परम अहम हा नैतिकता घटकाला अतिशय महत्त्व देणारा आहे. याला सद्सद विवेक बुद्धी असेही म्हणतात किंवा श्रेष्ठ अहम या नावानेही संबोधले जाते. आता नैतिक समाजमान्य आदर्श तसेच वर्तन घडून येत असते. सामाजिक मूल्याप्रमाणे, नैतिकप्रमाणे किंवा नीतीप्रमाणे वागणे याच परमअहममुळे शक्य होते. यातूनच व्यक्ती प्रतिष्ठा, आदर, मान प्राप्त करण्याचा व्यक्ती प्रयत्न करीत असतो. मित्रांनो, अशा प्रकारे फ्राइड यांनी व्यक्तिमत्त्वाची संरचना या 3 घटकांच्या आधारे स्पष्ट केलेली दिसून येते. आणि फ्राइड यांनी याचबरोबर मनोलैंगिक विकासाच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. त्या अवस्था आपण पायरीने बघूया. यामधील पहिली अवस्था त्यांनी स्पष्ट केलेली आहे, ती म्हणजे मौखिक अवस्था. यालाच ओरल स्टेज असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. ही अवस्था वयाच्या 1.5 वर्षापर्यंत चालत असते. या अवस्थेत मूल हे सुख तोंडाच्या साहाय्याने मिळवण्याचा प्रयत्न करते. या अवस्थेत मूल हे चोखणे, गिळणे, चावणे या क्रिया करून सुख मिळवते. मनोलैंगिक विकासाच्या अवस्थेमधील दुसरी अवस्था आहे गुदावस्था. यालाच इंग्लिशमध्ये ॲनल स्टेज म्हटलं जातं. ही अवस्था 1.5 वर्षापासून तर 3 वर्षापर्यंत चालते. या अवस्थेत सुख मिळविण्याचे क्षेत्र हे गुदद्वार असते. यात मूल आईवडिलांकडून शिकल्याप्रमाणे सोच प्रक्रिया रोखणे, सुरू करणे हे शिकत असते. यातून लहान मूल सुख मिळविण्याचा प्रयत्न करते. मित्रांनो, मनोलैंगिक विकासाच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये आहे शिश्न अवस्था. यालाच इंग्लिशमध्ये फॅलिक स्टेज असं संबोधलं जातं. ही अवस्था 3 वर्षापासून 6 वर्षापर्यंत चालते. या अवस्थेत मूल आपल्या शिश्नाला हात लावून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. या वयात मुलाला आईबाबत व मुलीला वडिलांबाबत आकर्षण निर्माण होते.
मनोलैंगिक विकासाच्या अवस्थेमधील चौथी अवस्था आहे ती म्हणजे सुप्त अवस्था. यालाच इंग्लिशमध्ये लॅटन्सी स्टेज असं संबोधलं जातं. ही अवस्था 6 वर्षापासून तर 12 वर्षापर्यंत चालते. या अवस्थेत व्यक्ती अनैतिक क्रियांचे दमन करण्याचा प्रयत्न करतो. लैंगिक प्रेरणेची शक्ती ही विविध कार्यकौशल्यामध्ये लावली जाते. मित्रांनो, मनोलैंगिक विकासाच्या अवस्थेमधील 5वी अवस्था आहे ती म्हणजे लिंगनिष्ठ अवस्था. यालाच इंग्लिशमध्ये जेनिटल स्टेज असं संबोधलं जातं. ही अवस्था 12 वर्षापासून तर समोरच्या आयुष्यात चालत असते. या अवस्थेत लैंगिक प्रेरणा परत जागृत होतात व व्यक्ती सुख मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो. व्यक्तीची रुची विभिन्नलिंगी व्यक्तीमध्ये निर्माण होते. यातून समोरचे जीवन ही व्यक्ती विविध क्रियांनी व्यापून टाकते. मित्रांनो, अशा प्रकारे मनोविश्लेषण सिद्धांतामध्ये विविध अवस्था फायद्यांनी स्पष्ट केलेल्या दिसून येतात. मित्रांनो, ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. ही माहिती खरंच आपल्यासाठी अमूल्य आहे आणि ही माहिती आपण आपल्या मित्रांनासुद्धा नक्की शेअर करा. आपण ही माहिती ऐकण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, खूप यशस्वी, खूप आनंदी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.